एक महत्त्वाची बातमी बघूयात। राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सगळ्या महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त प्रभाग रचना करणार आहेत। मुंबईत 227 प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे। लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे। यामुळे 27 महानगरपालिकांकरता प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल। महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सगळे प्रभाग 4 सदस्यांचे करायचे आहेत, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असणार आहेत। दरम्यान सरकारच्या आदेशावरून संभ्रम निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। पालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश अखेर शासनाने जारी केलेला आहे। महापालिकेकरता 4 वॉर्ड्सचा मिळून एक प्रभाग तयार करावा असं आदेशात सांगण्यात आलंय। दरम्यान ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करावी याचा उल्लेख मात्र केलेला नाही। प्रभाग रचना तयार करताना 2011 मधील जनगणना गृहीत धरावी का की 2022 मध्ये वाढीव लोकसंख्या गृहीत धरून या आदेशाची अंमलबजावणी करावी याबाबत सुद्धा मनपा अधिकारी संभ्रमात आहेत। चांदीच्या भावात 2200 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर मिळालाय। त्यामुळे चांदीच्या भावानं नवा उच्चांक गाठलाय। जून महिना अखेरीस विविध नोडमधील 22,000 घरं विक्रीकरता उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या गृहयोजनेतील शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा यात समावेश केला जाणार आहे। लोकलच्या तिकिटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही करतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी 500 ते 1000 कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र 4थ्या स्थानी आहे। आषाढी वारीत यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। या माध्यमातून लोकसंख्या मोजण्यासह गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष योगदानातून महाराष्ट्राला मिळालेली युद्धनौका आता पाणबुडी म्युझियम सेंटर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बेटावर साकारण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे। देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेकरता आवश्यक दरापेक्षाही कमी झालेला आहे। मुंबई शहरानं देशातील सगळ्यात महागडं शहर अशी ओळख अधोरेखित केली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। मुंबईत सध्या घरांच्या विक्रीचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा 26,995 रुपये असा उच्चांकी आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 10% आलाय। त्यामुळे राखीव पाणीसाठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। याकरता भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे। मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले।
इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यातील गुंतवणूक तब्बल 22% घसरून 13 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे। मे महिन्यामध्ये ही गुंतवणूक 19,013 कोटी रुपयांवर आली होती। वांद्रे पश्चिम इथल्या एका गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अपात्र ठरवण्याचा आणि संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला। उपनिबंधकांची ही कृती कायदेशीर आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे ताशेरेही ओढण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लवकरच थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्याबाबतचे संकेत दिले। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्याकरता मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ एखादा कर्मचारी गैरहजर असला तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत। एक मोठी बातमी बघूया। पावसासंदर्भातली बातमी आहे। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। 15 जून नंतर राज्यभरात तो पूर्णपणे जोर धरेल असा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नका असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केलं आहे। कोकणात 12, 13 आणि 14 जूनला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार तर मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता काही शाळांमध्ये राज्यपाल तर काही ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक उच्च अधिकारी, मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी 100 शाळांना भेटी द्यायच्या आहेत आणि शाळांची पाहणी करायची आहे असं त्यात म्हटलं होतं। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा ओघ सुरूच आहे। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत। इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे। त्या दृष्टीने पहिलीच्या शिक्षकांचे 3 दिवसांचे प्रशिक्षण 12 ते 15 जून दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषदेच्या मुंबई विभागातील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने आयोजित केले। त्यात 1800 पेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत। राज्यातील शासकीय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे। बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आतापर्यंत राज्यभरातील 96,300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून लवकरच 1 लाख नोंदणीचा टप्पा ओलांडण्यात येणार असल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आलं। वसई विरार पालिकेच्या सफाई कंत्राटाच्या निविदेचं भवितव्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। तसेच स्पष्ट करत न्यायालयाने या पालिकेला नोटीस जारी करून सफाई कंत्राटाबाबत खुलासा करण्यात आला। मुंबईसह राज्यात कोविडने पुन्हा डोकं वर काढलंय। दररोज कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ होतीये। काल मुंबई शहरातून 32 तर राज्यभरातून 615 सक्रिय रुग्णांची नोंद झाली। यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय।